बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ माडभगत लिखित कथा चक्रव्यूह. ऑफिसच्या मधल्या सुट्टीत सुमित पैसे काढण्यासाठी ATM कडे गेला. त्याचा दुपारीच पगार झाला होता. त्याने जमा झालेल्या पगारातील 20,000 रुपये काढले. काढलेले पैसे तेवढेच असल्याची खात्री करून घेतली व तो ऑफिसकडे निघाला. पगार जमा होण्या अगोदर वडिलांचा फोन आल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. पण आपली व्यथा सांगावी तरी कोणाला? नुसती नोकरीच करणार आहेस की मागची मेल्यात की जिवंत आहे त्याची विचारपूस? आप्पा असे काय बोलतायत? वडिलांचे बोलणे थांबवत तो म्हणाला. असं नाही तर कसं बोलू? निदान आम्हाला शिकव तरी. आप्पा झाले तरी काय? तुला फोनवरून काय सांगू? काय झाले ते तरी सांग. तू येणार आहेस की नाहीस? आप्पा तुम्ही अगदी सरळ बोला. तुमच्या अर्धवट बोलण्याने आम्ही काय समजावं? तुझी आई मरायला टेकली. आज आहे तर उद्या नाही. निदान बघून तरी जायचं होतास. भेटायला येतोय आप्पा. काय येतोस? गेली 1.5 वर्ष नुसता येतोय येतोय म्हणून खेळवत बसला आहेस. नक्की येतोय ह्यावेळी. हे यावंसं वाटलं तरी ये, नाहीतर तुझ्या वाचून इथं काही अडलेलं नाही. तसंच आम्ही जसं जमल तसं जगतोच आहोत. माझा जीवमान हाय तवर तवर तरी हिची सेवा करीत राहीन मी. आप्पा आता तुम्ही मला आणखी खिजवू नका. इतके दिवस येतोच म्हणतोय, खरं येणारा दिवस काही उजाडत नाही. खरं सांगू का आप्पा? काय काय झालं? पैसे वगैरे कमी पडतात? पैसे कमी नाही पडत. तर मग नेमकं कारण काय? भानू आडकाठी करायला लागली. तिची आईला आडकाठी कसली? काय ती बरोबर येतो म्हणते? सगळीच एकदा भेटून गेला असं म्हणजे बरं होईल. मग निदान मुलासनं तरी बघू. काय सांगू आप्पा, दूर आहात तेच बरं आहे. तिचं काही बिनसलं आहे का? सुजितमुळे. सुजितनं तिचं काय वाकडं केलं? ॲक्सिडेंटमध्ये तुम्ही सुजितला 1,00,000 रुपये दिले होते. हो दिले होते. मी माझ्याकडे दिले. तुम्ही तर दिलं नाहीत ना? नाही. पैसे माझं गेलं. त्यानं तिच्या पोटात का दुखायला लागले रे? आप्पा तेच की जुनं गाणं. कोणतं? घर घेतेवेळी तुम्ही आम्हाला दिला नाहीत. अरे मुर्द्यानं, बाप मरायला टेकला आहे आणि मी पैसे दिले नाहीत म्हणून भेटायचं टाळताय? माझी पेन्शन नसती तर आज आम्ही म्हातारे रस्त्यावर आलो असतो. सगळेच मतलबी आहात रे तुम्ही. मतलबी आहात. आप्पा गहेवरून बोलत होते. तुम्ही एक पै तरी दिलात का रे कधी आम्हाला? माझ्या कमाईवर म्हातारे अजून जिद्दी आहे. नाहीतर पैसे खर्चावे लागतील म्हणून तिची केव्हाच 12व घालून रिकामं झाला असता तुम्ही. आप्पा माझ्या मनात तसं काही नाही हो. अरे मी जाणतो सर्वांना. तुम्हाला लहानाची मोठी करताना काय नाके न आलेत ते आमचं आम्हाला ठाऊक. आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा तरी कसली? आम्ही म्हणतोय एक वेळ आम्हास भेटून जावा. तू घरला पैसे म्हणतोस. सुजितचा पाय सरळ होणं महत्वाचं की तुझं घर? आप्पा तो विषय सोडून द्या. मी तो विचार डोक्यात ठेवला नाही आहे. नाही कसं? न येण्याचं कारण तू सांगितलंस ना? मग मी तो विषय केव्हाच विसरलोय. मात्र भानूचा राग आहे तसाच आहे तो. मी भेटायला येणार म्हटल्यावर ती अकांड तांडव करायला सुरुवात करते.
तू तिच्या मर्जीप्रमाणे वाग. ए उगाच उगाच आमच्यामुळं तुम्हा दोघात भांडणं नको. नेमकं कारण काय हे तिच्या मनात आहे तरी काय? तिचा एकच मंत्र, सुजितचे जरा जरी खट्ट झाले तरी तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहता. आम्ही काय करावे म्हटले तर तुमचे तुम्ही बघा असे म्हणून हात झटकताय. ठीक आहे, येऊ नको असे म्हणून आप्पा फोन ठेवणार एवढ्यात शकुंतलाने, आप्पांची पत्नी, फोन घेतला. लेका, काय रे झालं म्हणायचं? आई, तब्येत कशी आहे? बरी आहे ना? हो. आप्पा असे का म्हणतात भेटून जावा म्हणून? मला तर काहीच सुचत नाही. तू माझी चिंता करू नकोस. खरं तर त्यांचीच तब्येत खालावली आहे. ते आपल्याबद्दल बोलले नाहीत. त्यांना वाटतंय एकदा बघून गेला असतास तर बरं वाटलं असतं. जमत नसेल तर राहू देत. आमच्यामुळं तुम्हा दोघा घो बायकात भांडणं नको. सुजितचा गाडीवरून पडून पाय मोडला होता. सध्या तो घरीच आहे. काय करत असेल देवाला ठाऊक. मुलं शिक्षणास आहेत. नोकरीवर अजून जात नाही म्हण. 6 महिने तरी झाले असतील त्याला घरातून बाहेर पडून. हो, तेवढे झाले असतील. सुमित, भेटायला गेला होतास? नाही गेलो. कामातून वेळ मिळालाच नाही. किती दूर आहे तुझ्यापासून? किमान 100 किलोमीटर तरी असेल. जाऊन यायला 1 दिवस लागतो. बघ बाबा कसं ते. भाऊ भाऊ बोलून चालून राहावा. 2 घरच्या 2 सुना, त्यासनी कुठं असणार एकमेकाच्या आगत. हो, 1 दिवस वेळ काढून जाऊन येतो. वाटलं तर जा. जायला तर पाहिजेच. जीवा सांभाळून राहा. हो, उद्या परवा तुम्हाला भेटायला येतोय. लेका, बरीच 1.5 वर्ष झाली. आम्ही म्हातारी तुमच्या येण्याकडे टक लावून बसलोय. कशानं एवढे गट्टे जोडे झाला साथ? आई बाप मेलं तर निदान आमच्या माघारी सोयर सुतक तरी पाळा म्हणजे आम्ही मिळवलं. आई, असं का बोलतेस? तुझ्या बायकोचं एकच गाणं, धाकल्यास पैसे देते आता आम्हाला नाही, आम्हाला नाही. तिचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. तूच विचार कर. निदान तुझं तरी बरं चाललं आहे ना? होय, घर घेतलास, 2 मुलं चांगल्या शाळेत शिकत आहेत. आणखी कसली हाव करते रे तुझी बायको? आता आणि कसली हाव? सुजित हॉटेलात काम करतोय. काय मिळतं हॉटेलात काम करून? राहायला भाड्याची खोली, त्यात एका मुलाचं शिक्षण. एवढी ओढाताण असून त्यात पाय मोडल्यामुळे नोकरी जात नाही. कसं होणार त्याच्या भविष्याचं? असं म्हणत आईनं डोळ्याला पदर लावला आणि फोन बंद केला. आज आप्पा आईशी फोनवर बोलल्यामुळे सुमितचे कामात लक्ष नव्हते. भानू आणि आई आप्पांच्या जाळ्यात तो पुरता गुरफटला होता. तिघेही आपल्याला एकमेकांकडे ओढत आहेत असं त्याला वाटत होतं. कोण बरोबर कोण चूक याचाच विचार तो करत होता. भानूच्या मते वडिलांनी पेन्शनीतले जेवढे पैसे सुजितला दिले तेवढेच पैसे समसमान वाटणे म्हणून आपल्यालाही द्यायला पाहिजेत. परंतु तो वाटा न मिळाल्यानं ती सुमितला त्यांच्यापासून वेगळे करत होती. आज काहीही झाले तरी चालेल. भानूचं अति व्हायला लागलं आहे आता. पुरे पुरे मनाशी ठरवून तो साहेबांच्या ऑफिसमध्ये गेला. साहेब आत बसले होते. आपले काम आवरून त्यांनी सुमितला बोलावलं. सुमित खांदे पाडून त्यांच्यासमोर उभा राहिला. सर, 4 दिवसांची सुट्टी पाहिजे होती. कशाला? काम होतं सर. मागच्या महिन्यात तर 8 दिवस सुट्टी घेतलं होतंस. साहेब असे म्हणता सुमित गप्प उभा राहिला. अरे बोल की, गप्पच का उभा आहेस? सुट्टीची फार गरज होती.
किती वेळ सुट्टी घेतोस? इथे काम कोण करणार? अशाने कामावर आणि इतरांवर फरक पडतो. मध्ये इतके दिवस कशाला घेतला होतास मग? मागे मेहुणीचे लग्न होते. आणि आता नवीन काय? साहेबांच्या बोलण्यापुढे सुमित काहीच बोलला नाही. कशाला हवी पुन्हा सुट्टी? घरगुती अडचण आहे. आता नाही, पुढे केव्हा तरी पाहू, असे म्हणत साहेब आपल्या कामात मग्न झाले. सुमित तिथून निघून गेला व आपल्या जागेवर काम करू लागला. आई आप्पांची विचारपूस करू नये, त्यांना भेटायला जाऊ नये असं भानूचं म्हणणं. जर तिच्या विरोधात गेलो तर जेवण बंद व्हायचं. गेले 6 महिने या एकाच कारणावरून दोघा नवरा बायकोत सततची भांडणे होत होती. कधी कधी तर रात्रीच्या भांडणामुळे दुसऱ्या दिवशी त्याला डबा मिळत नसे. आज डबा नाही आणलात असे सहकार्याने विचारले तर आज उपवास आहे, तर कधी पोटात थोडी गडबड आहे अशी कारणे देऊन तो वेळ मारून नेत असे. 4 माणसात अब्रू नको म्हणून तो भानूच्या फाटक्या तोंडाला लागत नसे. तसे काही बोलले तर तिचे बडबडणे किमान आठवडाभर तरी चाले. त्यामुळे सकाळी उठून शाळेला जाणाऱ्या मुलांचेही हाल होत. अख्खं घर ती विठीला धरत असे. त्यामुळे तो भानूला दचकून वागत असे. घरातून भानूचा नकार आणि साहेबांचा सुट्टीला नकार. जायचं काही होत नाही. सुमित केबिनमधून गेल्यानंतर तासाभराने साहेब ऑफिसमधून फेरफटका मारू लागले. रांगेने 30-35 कर्मचारी काम करत होते. ते कोणाशीही न बोलता पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले. त्यांनी सुमितला फोन केला. सुमित पुन्हा साहेबांच्या केबिनमध्ये हजर झाला. सुट्टी कशाला पाहिजे सांगितलं नाहीस? थोड्या वेळापूर्वी ऑफिसमधून फेऱ्या मारताना त्याचा चेहऱ्यावरचा तणाव दिसत होता. किमान सुट्टीचे काय कारण आहे हे विचारावं म्हणून त्यांनी त्याला बोलावलं होतं. वैयक्तिक काम होतं. हो रे, महत्त्वाचं आहे का? इतकं महत्त्वाचं नाही. आपले रोजचेच रडगाणे साहेबाला कशाला सांगावे म्हणून तो काही बोलला नाही. सुट्टीचं सोडून दे, परंतु गेले 6 महिन्यांपासून टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटतोस तू. खरं काय कारण आहे ते मला कळू देत. त्याप्रमाणे मीही तुला मदत करू शकेन. महत्त्वाचं असं काही नाही. घरी जायचं होतं. कशाला? असंच. सांगण्यासारखं नाही का? आई वडिलांना भेटून 1.5 वर्ष झाले. त्या दोघेही म्हातारे. काही ना काही आजार जडलेलाच असतो. कुठे राहतात? गावाकडे. गाव किती दूर आहे? 600 किलोमीटर. त्यांची देखभाल करायला कोण असतं? कोणी नाही. कोणीच नाही? लहान भाऊ आहे, तो पण बाहेर असतो. मी इकडं. त्यामुळे ते गावाला एकटेच राहतात. त्यांना तुझ्याकडे घेऊन का येत नाहीस? साहेब काय सांगायचं तुम्हाला, घरचा मामला थोडा कठीण आहे असे म्हणत सुमितने मान खाली घातली. 1.5 वर्षात एकदाही आईवडिलांना भेटला नाहीस? घरगुती कटकटीमुळे शक्य होत नाही आहे. जा जा, भेटून ये. केव्हा जातोस? सर, खरंच सुट्टी देत आहे? होय. अरे अरे आई वडिलांना भेटण्या एवढे दुसरे सुख असते का? जातो सर. तुला 8 दिवसांची सुट्टी दिली, जा. इतकी? होय, पुरे 8 दिवस सुट्टी घे. मात्र पुढे 6 महिने तरी सुट्टीचा विचार करू नकोस ना. ठीक आहे सर, निघ म्हणून साहेब आपल्या कामात गुंतले. साहेबांनी सहजासहजी सुट्टी दिली म्हटल्यावर सुमितच्या डोक्यावर ओझे कमी झाले. डोक्यावर डोंगरा एवढे ओझे कमी झाल्याने त्याला हलके हलके वाटू लागले. अजून ऑफिस बंद व्हायला अर्धा तास बाकी होता. 1.5 वर्षानंतर गावी जायला मिळणार म्हटल्यावर तो एकतर्फी गावी जायचा विचार करू लागला. भानू नावाच्या आडकाठीला तो क्षणभर विसरला. 20,000 काढलेत. घरी खर्चाला 5,000 द्यायचे.
प्रवासाला 5,000, आई आप्पांच्या दवापाण्याला 5 आणि येतेवेळी आप्पांच्या हातावर 5 टेकवायचे. त्याने खिशातील 20,000चा हिशोब मांडला. रात्री 9ला गाडी आहे. जरी 6पर्यंत घरी पोहोचलं तरी तासभर जेवण खाणं आटोपून रात्री 9च्या गाडीला बसता येतं. म्हणजे उद्या किमान संध्याकाळपर्यंत तरी पोचू शकतो. कामाची आवरावर करून त्याने पुन्हा आप्पांना फोन केला. आप्पा, मी उद्या संध्याकाळपर्यंत येतोय. आज अचानक तडकाफडकी का निघतोस? उद्या भेटल्यावर बोलू. त्याने फोन ठेवला आणि गडबडीत घरी निघाला. कशी तरी भानूची समजूत काढावी आणि साहेबांनी दिलेल्या सुट्टीचे सोने करावे या विचाराने त्याची देहबोली हलकी हलकी झाली होती. घरी पोहोचल्यावर क्षणापूर्वीच्या विचारांना ब्रेक लागल्यागत त्याला झालं. भानू नवरा काय सांगतोय याची ती वाट पाहू लागली. स्वतःहून ती काहीही बोलायला तयार नव्हती. गेल्या 6 महिन्यांपासून त्या दोघात मुलांमार्फत बोलणं व्हायचं. बेटा शिव, दीदी कुठे आहे? ती आतमध्ये अभ्यास करते. शिव सुमितकडे पाहत उत्तरला. ठीक आहे, तिला अभ्यास कर म्हणावं. मी आज गावी चाललोय आणि तूही अभ्यास कर. उगाच टाइमपास किंवा TV पाहू नका. तुम्ही गावी जाताय? होय, मी गावी जातोय. आजी आजोबांना भेटून येतोय. आजीची तब्येत ठीक नाही ना? असे म्हणून सुमित थांबला. खप होऊ देत त्यांचा. म्हातार शिट्टी मला सुखानं जगू देणार नाहीत. सासू सासऱ्यांचा विषय निघताच ठरल्याप्रमाणे भानू तोंड फाडून शिव्या देऊ लागली. शिव, तू आतल्या खोलीत जाऊन अभ्यास कर. भानूचे बडबडणे आणि सुमितचे गप्प गुमान बसून ऐकणे रोजचेच होते. परंतु मुले जवळ असली की ती एकटक सुमितच्या चेहऱ्याकडे पाहायची आणि त्याला त्या अपराध्यासारखे वाटायचे. अशावेळी तो मुलांच्या नजरेला नजर भिडवायचा नाही. म्हणून त्याने भानूच्या भडकण्याकडे लक्ष न देता त्याला आत पाठवले. भानूचा एकदा का तोंडाचा पट्टा सुरू झाला की ती मागच्या 15 वर्षातील हिसाब पुरी करायची. दररोजच्या भांडणात तोच विषय राहायचा. त्यात तिचा त्यांच्याबद्दलचा द्वेष दिवसेंदिवस वाढतच राहायचा. त्यामुळे ती प्रत्येक भांडणात सासू सासऱ्यावर घसरायची आणि पीचधुनी करून सोडायची. तर सुजितच्या कुटुंबालाही भांडणात उडून घेऊन त्यांच्यावरही यथेच्छ तोंडसूद घ्यायची. लागून गेलाय पैसेवान, तू जा एकदासा आणि गळ्यात गळा घालून बस. त्यांचं आंघोळ पाणी कर, हागली तर त्याची धू. तेल लावून हातपाय चेप. 2 टाईम गोडधोड करून घाल. आहे नाही तेवढा पगार त्यांच्या मड्यावर थाप. खिशात पैसे उलउलत्या येत तो पत्तो राहा आणि ये जा परत हात हलवीत. काय काय बरळतेस मगापासून? ही तुला बरळ वाटते का? जा म्हणते ना मग. हागून ठेवल्याने ते बलदून ये. तोंड बंद करून गप्प बैस आता. आजूबाजूचे लोक काय म्हणतील? लोक कसे वागतात आणि तू कसा वागतोस जाऊन विचार शेजाऱ्या पाजाऱ्यांना. म्हातार भोसड्यासनी आमच्याकडून कसं काढून घ्यायचं हे बाकी त्यांना कोणी शिकवायला नको. महिन्याच्या महिन्याला पेन्शन आली की न चुकता लाडक्या लेखाच्या खात्यावर पाठवतात. तेव्हा आमची आठवण येत नाही. आठवण न यायला काय झालं सुमित? गपगुमान बैस. आता कामावरून आलायस ना मग? एवढा आई बाचा पुळका होता तर तिकडच्या तिकडेच जायचा होतास. आम्हाला सांगायला कशाला आलास? जा एकदासा जा आणि महिनाभर राहून ये. इथं बायको पोटाला खायला घालीत नाही. तिकडून पोटभर खाऊन ये. उठसूट लाकडं मसनात गेल्यांचा विषय काढून माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस. खाल्लेलं अन्न जिरणा झालं ह्या असल्यांच्या विचारांना. भानू, घरात पाय ठेवला की गावी जायला पाहिजे. आज जातो आणि उद्या जातो. जा एकदास आणि पुरे क्रियाक्रमच करून ये. म्हणजे मी एकदास या कटकटीतून तरी सुटेन. निदान त्यांचा विषय तरी माझ्या घरातून निघून जाईल. भर बॅग आणि चालता हो. बराच वेळ झाला म्हणून शिव आणि मधू हळूहळू सुमितकडे सरकू लागले. पित्त खवळल्यागत भानू बसल्या जागेवरून उठली. तुला अभ्यास नाही का ग?
म्हणत तिने मधूच्या 2 कानशिलात लगावले, शिवाला ढकलले. भानूच्या असल्या वागण्याने घरात मुलांची रडारड सुरू झाली. दोन्ही मुले सुमितला बिलगली. ती सासू सासऱ्यांचा राग मुलावर आणि सुमितवर काढू लागली. हा तर तिचा नित्याचाच खेळ होता. डोकं सटकलं की भांड भांड भांडणं, सासू सासरा दीर जाऊ यांचं उन्हं काढणं आणि सायंकाळचं जेवण न करता गप्प झोपी जाणं. भानूच्या असल्या वागण्याने सुमित पुरता बिथरून आणि खचून गेला होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच त्याची गत झाली होती. आई आप्पांच्या मनाचा विचार करावा तर मुलगा म्हणून सपशेल फेल. त्यांना भेटून कसे आहात एवढे सुद्धा म्हणण्यासाठी आपण जाऊ शकत नाही. अशाने सुमितच्या मनात एक अपराधी भावना तयार झाली होती. कुचकामी आणि आत्मविश्वास गमावलेल्या मनस्थितीत तो मेल्याहून मेल्यासारखा जगत होता. आपली कुतरवोड झाली तरी चालेल, परंतु आई आप्पा आणि मुले यांच्या विचाराने तो एक पाऊल मागे होऊन भानूचे वागणे सहन करीत होता. भानू अर्धवट डोक्याची आहे. गावी गेलो तर ती रागाच्या भरात जीवाचं बरं वाईट करून घ्यायला मागे पुढे पाहणार नाही, एवढा तिच्या मनामध्ये पैशामुळे घरच्यांचा द्वेष भरला होता. या संसाराच्या चक्रव्यूहात कुठे ना कुठे फसत चाललोय आपण. गावी न जाण्याने त्याचे मानसिक अतोनात नुकसान झाले होते. व्यक्तीच्या डोक्यात पैसा घुसला की तो कोणत्याही थराला जातो. त्यामुळे द्वेष भावना कोठून आणि कशी उफाळून येईल हे सांगता येत नाही. द्वेषाचा भूकंप कुठे आणि कितपत तळे जाऊन संसार कसा खिळखिळा होतो याचा अनुभव तो घेत होता. एकतर आई आप्पाला आपण एक पैसुद्धा दिली नाही, की त्यांची सेवा केली नाही आपण. मुलगा म्हणून सपशेल अपयशी आहे माझं जीवन. भानूच्या अट्टहासापायी भावाशी बोलू शकत नाही, की थोडीफार मदतही करू शकत नाही मी. हे सारं करायला गेलो तर अर्धवट डोक्याच्या बायकोमुळे संसाराची राख रांगोळी व्हायची. त्या दिवशी घरात चूल पेटली नाही. सारेच उपाशी राहिले. भानू रागाने, मुले भीतीने, तर आपण संसार गाड्याच्या विभिन्न वागणुकीने. या सर्वांच्या विचाराने तो पुरता पुरता वैतागून गेला होता. तर पुढेही काही ठीक होईल असं वाटत नव्हतं त्याला. ठरल्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघाला. त्या अगोदर त्याने मुलांना न्याहारी तयार करून दिली व त्यांना शाळेला पोहोचविले. आजही तो रिकामी बॅग घेऊनच ऑफिसमध्ये पोहोचला. पोटात गडबड आहे. आज कोणी टिफिनबद्दल विचारलं तर उत्तर द्यावं लागणार होतं आपल्याला. दुपारच्या वेळी सर्व कर्मचारी जेवायला कॅन्टीनमध्ये गेले. सुमित जागेवरच बसून काम करत होता. मात्र डोक्यात रात्रीचे भांडण आणि न सापडणारा मार्ग यांच्या कसाट्यातून तो अजूनही बाहेर आला नव्हता. सुमित, सुट्टी घेतली होतीस ना? सवयीप्रमाणे ऑफिसमधून चक्कर मारताना एकटाच जागेवर बसून काम करणाऱ्या सुमितला साहेबांनी पाहिलं. होय सर. गावी गेला नाहीस? नाही. का रे? पुन्हा केव्हा तरी जाईन. काही मॅटर तर नाही ना? काही मॅटर नाही. तू जरा केबिनमध्ये पाहू म्हणून साहेब आपल्या जागेवर जाऊन बसले. का गेला नाहीस? म्हणत होतास 1.5 वर्षे गावी गेलो नाही, आईवडिलांना भेटायला जायचं आहे असं म्हणाला होतास. म्हणाला होतो, परंतु काय? घरी जायला पैसे कमी पडतायत काय? पैसे आहेत, कालच तर पेमेंट झालं आहे ना. असा घाबरल्यासारखा काय करतोयस? सर, तुम्हाला खरी गोष्ट सांगितली तर हसाल, परंतु मी पुरता संसाररूपी चक्रव्यूहात फसलो आहे. अरे, फसशील कसा? आम्ही असताना. बैस बसून बोल म्हणत साहेबांनी सुमितला समोरच्या खुर्चीत बसायची आज्ञा केली. तो कसाबसा अंग चुरून त्यांच्यासमोर बसला. जेवायला का नाही गेलास? सर, तुमच्यापासून काय लपवून ठेवू? गावी जायचे ठरले होते, परंतु सुट्टी मिळणार नाही म्हणून आज उद्या करत इतके दिवस गप्प राहिलो. पुढे साहेब आपले काम बाजूला ठेवून सुमितशी बोलू लागले. परंतु माझे कुटुंब निराळे आहे. म्हणजे? तुम्ही सुट्टी मोठ्या दिलाने दिलात,
परंतु घरातील कटकटीमुळे शरण जाऊन डोके टेकले मी. काय समस्या आहे ते तरी सांग. गावी जाऊन 1.5 वर्ष झाले. आई वडील मरणाला टेकलेत. एक भाऊ आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. वडिलांनी त्याला 1 लाख दिलेत. इत्यादी इत्यादी पुरी कर्मकहाणी त्याने साहेबांना कथन केली. आपण गाव, घर आणि आई आप्पांची भेट कशी मुकत चाललोय याची सविस्तर माहिती सांगितली. घरोघरी मातीच्या चुली असं म्हणून साहेब क्षणभर डोळे मिटून गप्प बसून राहिले. पत्नी पाठवून देत नाही एवढंच कारण आहे ना? न जाण्याचं एवढंच कारण आहे तर? होय सर. तुला गावी जाण्याची इच्छा असेल तर मी तुला या चक्रव्यूहातून बाहेर काढतो. कसे? तुला मी ऑफिसच्या नावाने एक लेटर देतो. 4 दिवसांसाठी तुला ऑफिस कामासाठी बाहेर पाठवतोय. लेटरमध्ये माझ्या मित्राच्या फॅक्टरीचा पत्ता देतो. त्यामध्ये असं लिहितो की सुमित हा सिनियर टेक्निशियन नवीन मशीन पाहायला येत आहे. मशीन योग्य वाटल्यास पुढचे व्यवहार होतील, तर नवीन मशीन त्याला तिथेच ऑपरेट करायला द्यावी. ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहील. परंतु तू घरी पोहोचेपर्यंत आई वडिलांना सुद्धा बोलू नकोस, नाहीतर तुझी पत्नी कुठून तरी माहिती काढेल. आई वडिलांना पोचल्यावर असेच सांग, तरच तुझी भेट व्यवस्थित होईल आणि भविष्यात पुन्हा कधी भेटायचे झाल्यास याच मार्गाचा वापर करता येईल. सर, उपकार झाले हो. केवढ्या मोठ्या नामुष्कीतून मला बाहेर काढलं तुम्ही. हे उपकार मी तुमचे कसे फेडू? त्याने साहेबांचे पायच धरले. अरे हे काय करतोयस? साहेब सुमितला उठवत म्हणाले. सुमितला गहेवरून आले. तो निशब्द होऊन ढसाढसा रडू लागला. त्याने मनात साठवून ठेवलेला दाह आणि क्षणाक्षणाला बसणारे त्याचे चटके यांच्यातून तो मुक्त झाला. त्याच्या चहूबाजूला ओला थंडावा पसरू लागला. त्याचे मन गगन भराऱ्या मारू लागले. त्याने डोळे पुसले व साहेबांकडे पाहत उभा राहिला. सर, सुटलो एकदाच. तुम्ही मला एका क्षणात आझाद केलात. तुझी चूक आहे. गेले 6 महिने नुसता मनाचा कोंडमारा करून घेतलास. कधी कुडत किंवा हातबल होऊन बसायचं नाही. प्रत्येक समस्येवर उपाय हा असतोच की. तू जर ही गोष्ट मला किंवा जवळच्या कोणाला तरी सांगितलं असतास तर आज म्हणजे किमान 2 वेळा तरी आई वडिलांना भेटून आला असतास तू. प्रत्येकजण आपल्या आपल्या जागी ठीक आहे. फक्त आपण काय करावे आणि काय करू नये किंवा त्यातून समतोल मार्ग कसा काढावा हे शिकलं पाहिजे. होय सर, कोंडमाऱ्यातून मुक्त झालो. पुढचा मार्ग सुखकर झाला. कधी जातोस? उद्या साडू आणि मेहुणी मुंबई पाहायला येणार आहेत. त्यांना परवा म्हणजे रविवारी दिवसभर 2-3 ठिकाणी फिरवून आणतो आणि संध्याकाळी प्रस्थान करतो. तुम्ही 8 दिवस सुट्टी दिलातच, परंतु मी इतके दिवस घेणार नाही. येण्या जाण्यासाठी 3 आणि 1 दिवस आई आप्पांसोबत. बस 4-5 दिवस पुरे मला. येतेवेळी मध्ये उतरून भावालाही भेटतो. ठीक आहे, मात्र हे सारं गुपचूप कर. मंडळीला कळू देऊ नकोस. मी तुला लेटर टाईप करून देतो. म्हणत साहेब लेटर टाईप करू लागले. भानूची कटकट मिटली. त्यात मेहूनही येणार म्हणजे तिची मानसिकता भरकटणार नाही. ती जादा चौकशी करणार नाही. अशातच माझा प्रवास सुरळीत होईल. तो मनाने गावचा प्रवास करू लागला. हे लेटर घे. पत्नीलाही दाखव म्हणजे त्यांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. हो सर. त्याने नम्रतेने साहेबांच्या हातातून लेटर घेतलं आणि नमस्कार करून केबिनमधून बाहेर पडला. हातातील एका कागदाने त्याला उमेद दिली होती. पडलेले खांदे आता पूर्ववत होऊन छाती पुढे आली होती, तर चेहऱ्यावर गडद ढग वाऱ्याच्या लहरीने पांगावीत तशी खिन्नता पांगून चेहरा अगदी निर्भय झाला होता. आता त्याला एकच आस लागून राहिली होती, ती म्हणजे परवाची संध्याकाळ केव्हा येते. त्यानंतर तो आपल्या भावाला, त्याच्या परिवाराला आणि जन्मदात्यांना डोळे भरून पाहणार होता. आझाद पंछी होऊन तो जुन्या आणि जिव्हाळ्याच्या घरट्याच्या दिशेने झेपावणार होता. कारण मानसिकतेच्या चक्रव्यूहातून तो सही सलामत मुक्त झाला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.
मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.